एक मोठी बातमी येते। सर्वोच्च न्यायालयानं नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएला नोटीस बजावली आहे। तर सर्वोच्च न्यायालयानं नीट समुपदेशनावरती बंदी घालण्यास नकार दिला असून पुढची सुनावणी आता 8 जुलैला होणार आहे। पहिली सुनावणी आज सुप्रीम कोर्टामध्ये झाली नीट परीक्षेसंदर्भात आणि आजच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं नॅशनल टेस्टिंग एजन्सीलाच म्हणजेच एनटीएला नोटीस बजावली आहे। तर सर्वोच्च न्यायालयानं नीट समुपदेशनावरती बंदी घालण्यास नकार दिलाय आणि पुढची सुनावणी आता 8 जुलैला होणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात नवी दिल्लीहून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, नीट परीक्षेसंदर्भातल्या आजच्या सुनावणीत काय झालं? सुप्रीम कोर्टामध्ये नीटच्या संदर्भात सुनावणी झाली आणि सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने जे काउन्सिलिंग सुरू आहे ऍडमिशन संदर्भात नीटच्या माध्यमातून जे निकाल आले त्याच्या आधारावरती ते सर्व त्यावरती बंदी घालण्याचा त्या नकार दिलेला आहे। त्यांनी म्हटलं आहे की आम्ही एनटीएला नॅशनल टेस्टिंग एजन्सीला आहे आम्ही त्याला नोटीस बजावू आणि महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात आधीच्या सर्व याचिका ज्या आहेत खास करून नीटच्या संदर्भात त्या सगळ्या टॅग करण्यात आलेल्या आहे आणि नीटच्या संदर्भात सोबतच नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे। आगामी सुनावणी जी आहे ते आगामी 8 जुलै रोजी होणार आहे। त्यामुळे 8 जुलै रोजी काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। स्टुडिओ बिलकुल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीसाठी। तर नीट परीक्षेसंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि नीट रद्द करण्याची याचिका करण्यात आली होती। यावरती आज सुनावणी घेण्यात आली। मात्र पुढची सुनावणी 8 जुलैला होणार आहे आणि सुप्रीम कोर्टानं एनटीएला नोटीस बजावली आहे।